अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणानं राज्याला हादरवून सोडले। सगळीकडे या गुन्ह्याची चर्चा असतानाच अमरावतीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले। त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे। मदत करतो बोलून गाडीवर बसवलं, निर्जन स्थळी नेऊन महिलेवर वारंवार अत्याचार केला। काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून। एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवर 22 वर्षीय तरुणानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एका वृद्ध महिलेवर अत्याचार करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा पोलिसांनी अटक केली आहे। आवेज युसुफ खान असं या आरोपीचं नाव असून तो 22 वर्षाचा आहे। मिल्लतनगर परतवाडा येथे तो राहायला आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील एका गावातून परतवाडा येथे उपचाराकरिता पायी जात असलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात आरोपीनं मी परतवाडा येथे जातोय, चला मी तुम्हाला माझ्या गाडीवरून सोडतो असं म्हणून पीडित महिलेला स्वतःच्या दुचाकीवर बसवलं आणि परतवाडाकडे निघाला। रस्त्यातच खरपी शिवारात रस्त्याच्या डावीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर निर्जन आणि एकांत ठिकाणी आरोपीने वृद्ध महिलेला मला इकडे एक काम आहे, चला आपण तिकडे जाऊ, माझं काम करून पुढे परतवाड्याला जाऊ असं म्हणून महिलेला गाडीखाली उतरवून तिला पांदन रस्त्याकडे नेलं आणि तिथे कोणीही नसल्याचा फायदा घेत वृद्ध महिलेशी बळजबरीनं वारंवार अत्याचार केला आणि महिलेकडील तिच्या उपचाराकरिता असलेले 600 रुपये बळजबरीनं काढून घेतले। 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। उपचारासाठी जात असलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेला आरोपीनं दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेलं आणि त्यानंतर जबरदस्तीनं अत्याचार करून 600 रुपये रोख रक्कम तिच्याकडून हिसकावून घेतली। या घटनेनंतर पीडित महिलेला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पीडितेच्या जबाबावरून शिरसगाव कसबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। परतवाडा येथून आरोपीला पोलिसांनी 11 तासांमध्ये अटक केली। सदर घटनेदरम्यान गुन्ह्यातील पीडित महिलेला गंभीर दुखापत आरोपीनं केली। आरोपीनं पीडित महिलेला स्वतःच्या दुचाकीवर ज्या मार्गाने नेलं त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी शिरसगाव कसबा पोलिसांनी केली आणि त्याला आज अटक केली असून आरोपीचं नाव आवेज खान युसुफ खान असं आहे। तो परतवाडा येथे राहत असल्याचं निष्पन्न देखील झालंय। याच अमरावतीच्या परतवाडामधील अयान अहमद या आरोपीनं तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजतंय। आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चाताप देखील नाहीये। केलेल्या कृत्याबद्दल त्यानं अजूनही खंत बोलून दाखवलं नाहीये। पोलीस चौकशीत माहिती उघड झाली आहे। आरोपी अयान एसआयटी चौकशीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुलीसोबत संवाद कसा साधायचा, त्यांना जाळ्यात कसं ओढायचं याची कबुली पोलिसांना त्यानं दिली। स्वतःच्या बचावासाठी अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झाल्याचा केविलवाणा दावा आरोपी अयानने केलाय। ह्या प्रकरणातील खुलासे समोर येत असतानाच आता परतवाडामध्ये झालेल्या या दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा हादरलाय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।